पुनश्च एक वार आभार आपले। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या मनोगताकडे आपण वळणार आहोत। तत्पूर्वी ज्यांना आपण पुरस्कार प्रदान केले त्यांच्यापैकी प्रातिनिधिक तत्वावरती मी आमंत्रित करेल आदरणीय साहेबराव दरेकर नाना यांना। आपल्याला विनंती आहे की आपण आपला शुभेच्छा संदेश इथे आम्हाला द्यावा। आदरणीय साहेबराव दरेकर नाना। शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य 16वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्याचं संमेलन या कार्यक्रमाच्या जी नवनिर्वाचित अध्यक्षा संजीवनीताई तडेगावकर, संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदांगे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे जावाई पोपटराव पवार, तसेच आमदार संग्राम भैया जगताप, माझे मित्र लहूजी कानडे, स्टेजवर बसलेले सर्व 15 ते 1 ते 15 पर्यंतचे सर्व स्वागत अध्यक्ष, स्टेज आदरणीय स्टेज समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, हा जी उपक्रम शब्दगंध साहित्याने सुरू केलेला आहे आणि आजच्या काळामध्ये दगड 10 वर्ष जरी पाण्यात ठेवला आणि तो जर फोडलाच त्याच्यात ओलावा तुम्हाला सापडणार नाही। आणि मधून साहित्यामध्ये संतांच्या अभंगामध्ये माणसाच्या मनाला जर ओलावा मिळायचा असेल, ती साहित्यिक असतील, काव्य करणारे असतील, लेखक असतील, यांच्या कोणच आपल्याला ओलावा मिळेल। ओलावा मिळाल्याशिवाय माणसाला मानणारी नाही। लेखकाच्या लेखणीतून, कारागिराच्या छणीतून, मृदुंगाच्या थापाच्या बोलातून हे असं साहित्य एकदा निर्माण झालं पाहिजे। कारण मी थोडा वारकरी संप्रदायामध्ये भी काम करतो, गेली 50 वर्ष मी सामाजिक काम करतो। माझं शिक्षण गावाकडे 4थी पर्यंत झालं, मी 7वी पर्यंत रुईला होतो। मला अंबादास सिद्धू शेटे नावाचे शिक्षक होते, ते कॉम्रेड विचाराचे होते आणि त्यांनी मला ही जी घडवलं, मी लहान 5वी पासून कॉम्रेड विचाराचा माणूस आहे। आणि एक काळ हा नगर जिल्हा कॉम्रेड विचाराचा होता। या जिल्ह्यामध्ये मी शाळेत असताना नगर तालुक्यात बाळासाहेब नागोडे निवडून आले कम्युनिस्टाचे, पाथर्डीकडून गरामस्के आले, वकीलराव लंगे नेवाशामधून आले, कडू पाटील राहुरीमधून आले आणि LL भागवत पारनेर मतदारसंघातून आले। आणि तो विचार आता संपल्यासारखा झालेला आहे। युनिट फार नाही, तो एक विचार चळवळीचा
आणि संत परंपरेच्या विचाराचा होता. तेव्हा संतांनी जे अभंग लिहिले, तुकारामाने स्वतःच्या जीवावर एक अभंग लिहिला. पिकले आशेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ ठाईची निमाले, सर्व आनंदाची सृष्टी झाली. असा हा एक आगळा वेगळा भव्य शब्दगंधाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. आता ताई अध्यक्ष होणं बी फार आमच्या राजकीय माणसाचा अध्यक्ष कोणाला करायचं, जो खोडील आहे त्याला अध्यक्ष करावं लागते, कुठं गालबोट लागू नये. हे साहित्यवाल्यांनी तुम्हाला, माझ्या भगिनीला पहिली संधी दिली तेव्हा हे शब्दगंधा साहित्याचे जे संचालक असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचं जे युनिट असेल, तुम्हाला हे संधी दिली त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि पांडुळे म्हणले नाना एकटेच आले. अरे पांडुळे साहेब आहेत का इथं? माझा काही घटस्फोट झालेला नाही आणि आता घटस्फोट घेऊन करायचं तरी काय आम्हाला? तर पाहुण्याने पाहुण्याची फार टिंगल करू नये असं मला वाटतं. अनेक पाहुणे खोडील असते आणि म्हणून पाहुण्यांना माझी सूचना आहे. कबीराने सांगितलं, जाम से जाम पीने से क्या फायदा, रात बीत गए सुबह उतर जाएंगे, तुम्हारी रस का एक पेला पी लिए तेरी जिंदगी सुधर जाएगी. हा समाजाने कबीराचाही घ्यावा. आता खरे तर समाज बिघडला असेल, आमदार साहेब त्याला आपण जबाबदार आहे. आपल्या इलेक्शनमध्ये 5वी पासूनची कारकी पिते, लग्नामध्ये लग्न ते 8वी पासून पेते. हे कुठंतरी बंद झाल्याशिवाय या देशाचं समाजाचं कल्याण होणार नाही. आणि माझं मत आहे, आज जरी महात्मा गांधी खाली आले, गोळी घालायची गरज नाही. तुम्हाला आम्हाला बघून ते आजची परिस्थिती अशी आहे, मला तर टीव्हीचं बटन दाबलं की 2-4 घडी ते दिसते, टीव्ही बंद करावं लागती. आणि म्हणून हा महाराष्ट्र ज्ञानेश्वर तुकारामाचा आहे, त्याच्यानंतर हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे, आणि त्याच्यानंतर हा महाराष्ट्र आज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हे आम्ही स्टेजवरच बोलतो, पण आमच्या मनामध्ये काय त्याच्याविषयी ओलावाच नाही. तेव्हा हे कुठंतरी संत परंपरेचा वारसा तुम्हाला आम्हाला घ्यावा लागेल. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देवा नमस्कार हा केशवा प्रति गच्छति. आकाशातून कुठेही पाणी पडलं, नाल्यातून शिनाला जाईन, शिनातून मोठ्या नदीला जाईन, परंतु वारकरी संप्रदाय हा या श्लोकासारखा आहे. अनेक जाती धर्माचे लोक वारकरी संप्रदायामध्ये संतांनी त्यांना प्रवेश दिलेला आहे. त्या 12व्या-13व्या शतकामध्ये जातीच्या भिंती तोडून टाकलेल्या आहेत. पण आज आमच्या जिल्ह्यात आम्हाला वागणं सुद्धा कठीण. तुमच्याकडे बरं असेल जगताप साहेब, पण हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. सगळ्या जातीचे संत आहेत, सगळ्यांना त्यावेळेस संधी दिली, चोखोबाला संधी दिली, गोरोबाला संधी दिली. आणि म्हणून आज हा शिकलेला समाज आहे. या समाजाने आणि अनेक संत सांगतात. मी एक कविता म्हणतो, माझ्या बापाचे पाये काट्या कोट्याचं माहेर, बाप गेल्यावरती मुला सुना नातांना आहेर, तरी कारके सांभाळायला तयार नाहीत. आज खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या देशामध्ये जी माणसं मोठाली झाली ते आई वडिलांच्या आशीर्वादाने मोठे झालेले. पण आता तुम्ही शिकलेले बी फार इथे लेडीज आहेत, तुमच्यावर मी एक शब्द बोलणार नाही. कारण मी एका प्राध्यापकड काका दीपावलीला जेवायला गेलो. मी म्हणलं बाबा मी कोणाच्या घरी जेवत नाही, आम्ही कम्युनिस्ट काही सरळ नाही. आता गेलो, बैठकीत बसलो,
सुंदर 5-6 मुलं खेळत होती. मी विचारलं, ताई हे तुमच्या नंदाचे आहेत का? ती म्हणली, नाना ते माझ्या नंदाचे नाही, बहिणीचे आहेत. आता दिपावलीचा सण हा बहीण भावाचा आहे. भाव आजारी पडला तर बहीण म्हणायची, हे देवा माझं काही आयुष्य माझ्या भावाला दे. आज ते दिवस राहिलेले नाहीत. आणि मग बहीण भावाचा हा दिपावली सणच राहिला नाही. हा मेहुणा मेहुणीचा सण झाला आहे का मी ते बोलू नये, पण अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर जुन्या पिढीतल्या माणसा प्रत्येकाच्या घरात एक म्हातारी असावी, ती आजी असावा, आजोबा असावा. त्या मुलावर संस्कार करण्याचं काम आजी करते. त्याला महाभारत सांगेल, रामायण सांगेल, श्रीकृष्ण सांगेल. आज घरात म्हातारं माणूस नाही. आणि मग ती बाई ताटे घेऊन आली, पायात चपला होत्या. मी म्हणलो, ताई ह्या चपल्या? ती म्हणली जेवण वाढण्याच्या. स्वयंपाकाच्या? म्हणली स्वयंपाक घरात. आणि जेवणाऱ्याला हाणायच्या चपला कोणच्या आहेत? मी जेवण आलो, त्या नवरा बायकोची एवढी भांडणं झाली, हो बाबा बोलीला आज कशाला होत. त्याच्यामुळं समाजाने थोडं बदललं पाहिजे असं मला वाटतं. जुन्या पिढीकडे गेलं पाहिजे. कारण भूतकाळातला अभ्यास केल्याशिवाय भविष्य काळामध्ये आपल्याला काहीही करता येणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. तेव्हा मला या ठिकाणी यांच्या शब्दगंधाच्या त्यांची कमिटी असेल, त्यांचे अध्यक्ष असतील, माझा याच्यामध्ये काय फार कोणाची स्टेजवर बसलेल्यांची ओळख आहे, पण हे मला माहीत नव्हतं. मला पत्र दिलं, तुम्ही हा स्वीकारला पाहिजे. मग मी त्यांना हो म्हणलो. त्याने माझा सत्कार केला. आणि हा शब्दगंध साहित्य संमेलनाचा याचा वटवृक्ष हो अशा सदिच्छा माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून मी देतो. आणि मी आपली सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय हरी, जय विठ्ठल. धन्यवाद नाना. आपण आपल्या भावना आपल्या शब्दातून आमच्यापर्यंत व्यक्त केल्यात. पुनश्च एक वार धन्यवाद आपले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी ॲडव्होकेट अंजली आव्हाड उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्हा फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास भोजा सर, आमचे मित्र प्राध्यापक सीताराम काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत. यानंतर आपण ऐकणार आहोत 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय संपतदादा बारसकर यांना. संपतदादा बारसकर यांनी कवी संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला वचन दिलेले आहे की ते आज आपल्याशी दिलखुलास चर्चा करणार आहेत. त्यांचे गुरु आणि मार्गदर्शक आदरणीय संग्राम भैया जगतापही ते उपस्थित आहेत. आदरणीय पद्मश्री पोपटरावजी पवार सर यांच्या आशीर्वादाने आदरणीय ऐकूया आपण माननीय श्री संपतदादा बारसकर यांना. आज आपल्या 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक जे लाभल्या ते मान्य श्री पद्मश्री पोपटरावजी पवारसाहेब, तसेच आमचे मार्गदर्शक आणि या शहराचे लाडके आमदार आदरणीय संग्राम भाई जगताप साहेब, संमेलनाध्यक्ष डॉक्टर संजीवनीजी तडेगावकर, उपस्थित असलेले लवजी कानडे आमदार साहेब, तसेच मान्य डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनीच आत्ता माझं नाव घेतलं अशा शर्मिलाताई आणि दरेकर नाना, तसेच धस साहेब, आणि या संमेलनाचे राजेंद्र उदागे अध्यक्ष भगवानजी राऊत खजिनदार, ज्ञानदेवजी पांडुळे, सुनीलजी गोसावी, बरेच जणांचे नाव घेऊ शकतो, राजेंद्रजी चौबे, पण वेळ खूप होत चाललेली आहे त्याच्यामुळं नावं घेण्यात वेळ घालत नाही. जयंतजी येलुकर साहेब, तसेच उपस्थित सर्वच. आजच्या या साहित्य संमेलनासाठी स्वागत अध्यक्ष म्हणून माझी निवड केली, पण माझ्या अगोदर ज्यावेळेस ज्यांची निवड झाली
असे पहिले मला वाटतं पद्मश्री पोपटराव पवारजी होते. कारण की जेव्हा शिवरे बाजार या गावी त्यांच्याकडे गेलतो त्यावेळेस पांडुळे मामा, गोसावी साहेब, अजून सोबे पाटील, मला वाटतं आपण सगळेजण होतो, उदागे साहेब. तर त्यावेळेस त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्या. आणि हे सगळं होत असताना आजचासुद्धा कार्यक्रम होता. आणि इतक्या वर्षानंतर राजकारणात, समाजकारणात ते काम करत असताना आजचा कार्यक्रमाच्या वेळी सकाळी 10-10:30 वाजता ते त्यांच्या निवासस्थानावरून निघून 11 वाजता या कार्यक्रमाप्रसंगी दाखल झालेले होते. म्हणजे अतिशय वेळेचं भान, म्हणजे इतक्या वर्षानंतरसुद्धा आपण काम करतो या गोष्टीसाठी, तरी पाळतात. त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो. कारण की राजकारणी माणूस म्हणला की ती वेळ आणि त्याचा काहीच संबंध नाही. कारण की आम्ही पाहतो की आजच्या साहित्य संमेलनाच्या निमित्त काल कवी संमेलन झालं. त्या कवी संमेलनात मला भाषण करायचं नव्हतं. कारण की संमेलनाचे प्रमुख आहेत, त्यांना मी सांगितलं की मी कशाप्रकारे इथं काय बोललं पाहिजे किंवा कशाप्रकारे माझी भूमिका मांडली पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की आम्ही सांगतो तुम्हाला. पण हे साहित्यिक लोक मला असं वाटतं 100% राजकारणी लोक आहेत. त्यांनी अजूनपर्यंत मला काहीच सांगितलं नाही. सांगणार कधी हा प्रश्न आहे. पण त्याच्याच नंतर मांडुळे मामा कानात येऊन मला म्हणलेत की आज तुम्ही साहित्यविषयक बोला. म्हणलं सांगितलं तर काहीच नाही, बोलायचं तर भरपूर काही. म्हणजे अशी अपेक्षा आहे त्यांची. पण चला हरकत नाही. हे सगळं करत असताना मी साहित्य संमेलनाशी त्यांना मी काल ओळख दिली की मी जवळ कसा आहे याच्यावर मी तुम्हाला उद्या सांगेन. तर ती आज वेळ आलेली आहे. ज्यावेळेस सोलापूरला मला वाटतं 13वे साहित्य संमेलन होते. महाराष्ट्रात 2 साहित्य संमेलन असतात. एक महाराष्ट्राचं साहित्य संमेलन आणि त्याच्यासमोर एक विद्रोही साहित्य संमेलन असतं. आता आम्ही दोन्ही साहित्य संमेलनाला माझा काय जायचा संबंध नाही. कदाचित सीताराम काकडे त्या प्रक्रियेत असतील, मला असं वाटतंय. माझा काही संबंध नाही. पण एक गाडीतला प्रवासी म्हणून मी ते साहित्य संमेलन बघायला गेलतो. मग मी विद्रोही बी पाहिलं आणि राज्यस्तरीय बी पाहिलं. मग त्याला भरपूर काळ उलटून गेला. आणि त्यावेळेस मी ज्यांचं मनोगत ऐकलं असे साळुंके होते लेखक. त्यांनी एक तिथं त्यांचं मनोगत चालू असताना त्यांनी एक तिथं प्रश्न म्हणजे सांगता सांगता त्यांनी सांगितलं की पुढच्या पिढीने आता असं वागलं पाहिजे, नाही तर त्यांचे हाल होते. त्यांनी सांगितलं की वाचाल तर वाचाल. आता त्यावेळेस माझी तेवढी बौद्धिक पातळीच नव्हती की वाचाल तर वाचाल. म्हणलं आपण केलंच काहीच अडचण नाही आपल्याला, आपण तर वाचलेलंच आहेत. नंतर कळालं की पुस्तक वाचाल तर वाचाल. म्हणजे जशी जशी आपली बौद्धिक पातळी उंची वाढत चलन तसं तसं आपण या साहित्य संमेलनाशी आपली भेट 100% घडून येईन असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून साहित्य संमेलनाशी मी जवळ आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर काल काव्य संमेलन होतं. अतिशय मन लावून मी ते काव्य संमेलन ऐकलं आहे. त्यातलं एक संवाद मला जे काही आवडलेत मी ते काही लिहून ठेवले ते. त्यात काव्य संमेलन अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर महावीरसिंग चव्हाण यांचा संवाद होता. संवाद असा होता, भूत 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 आणि भूत, त्या भूताचा मुलगा, भूताचा मुलगा आणि माणूस, असा तो संवाद दाखवला होता. मी फार संवाद सांगू शकत नाही आमदार साहेब, पण थोडं लक्ष द्या, थोडंसं ऐकण्यासारखं आहे. जेवढं मी सांगेन तेवढं ते आहे तिथं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. कारण की त्यांनी जरी इथून मांडला तर तुम्ही अतिशय प्रेरणादायी तर तुम्हाला वाटन. त्याच्यात असं दाखवलेलं आहे की भूताचा मुलगा आणि माणूस. मग अमावस्येची रात्र असते. त्या अमावस्येच्या रात्री भूत आणि भूताचा मुलगा दाखवला आहे. मुलगा त्यांच्या म्हणजे भूताला म्हणतो, म्हणजे वडिलांना, की डॅडी, की बुवा माणूस कस काय, माणूस चांगला की साप चांगला, असा तो काहीतरी संवाद आहे. तर तो भूत आपल्या मुलाला सांगतो की बाबा आजच्या या जीवनात साप चांगला. मी म्हणलं ते ऐकून मी थोडा शॉक झालो. ते म्हणले कशामुळं, की बुवा हे ज्या घटना घडतात तर त्यांनी सांगितले की बाबा हे जे आत्ता चाललं आहे की जर सापाच्या शेपटावर आपण पाय दिला तर साप चावतो, नाही तर साप चावतो का? तसं माणूस माणसाला चावायला काहीच कारण नाही लागत. शेजारी जरी एखाद्याने गाडी आणली किंवा काही प्रकार घडले तरी माणूस असं, मग तो म्हणतो की बुवा ठीक आहे, पण आपल्याला भूत येत आपण, तर आपण या माणसांना सुधरवलं पाहिजे. मग ते म्हणतो बाबा
एक वेळेस माणसाला जर भूत लागलं तर भूत काढायच्या योजना आहेत माणसाकडे, समजा मांत्रिक तांत्रिक आहेत, पण आपल्याला माणूस लागला आपल्याला कोण काढी? अशा प्रकारचा जो कवी संवाद आहे, जो जवळून मी काल माझ्या याच्यात पाहिला, त्यांनी सांगितलं तर ह्याच्यापेक्षा काही पटीने ते भारी सांगू शकतात, पण मी छोटासा प्रयत्न केला. म्हणजे संमेलनात कवी संमेलनात मी होतो आणि मानाने होतो. आणि संमेलनाध्यक्ष डॉक्टर संजीवनीजी तळेगावकर यांची जी कविता होती आईविषयी, एकदम प्रेरणादायी होती. ती तुम्ही त्यांच्याकडूनच त्यांच्या याच्यात ऐकावी, त्यांचं अध्यक्ष भाषणात, अशी मी त्यांना विनंती करतो. अतिशय प्रेरणादायी आहे सगळ्यांसाठी. त्याच्यानंतर कुटुंबासाठी अनेक महिलांनी कविता सादर केला. काही महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या, की माणूस आणि महिलांमधील संवाद मांडला. त्यातल्या काही संवाद महिलांनी म्हणजे पुरुषांवर ताशेरे ओढले. त्यातली एक महिला भगिनी कोणतरी होती, तिने जरा पुरुषाला प्राधान्य दिलं. तेव्हा शर्मिलाताई म्हणले तुम्ही जरा जोरात टाळ्या वाजवा. कारण की त्यांनीच सांगितलं कालच्या याच्यात की जर समजा मुलगा घरातला आपला कुटुंबातला आजारी पडला आणि तो आजारी पडल्यानंतर जर आपण त्याला रात्रभर जागून किंवा त्याची सेवा केली तर आपण काय म्हणतो, नवरा आपला झोपून आहे, सेवा कोण करते? पण ते हॉस्पिटलचं बिल भरायला किंवा ते घरात आपली स्वयंपाकाचं घर चूल पेटवायला काम कोण करतं? तुम्हीच ना ताई. मग तुम्ही आमची बाजू घेतली त्याबद्दल तुमचे आभार. असं हे सगळं काल मी पाहिलं. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस मंत्रीजी पांडुळे यांनी आमदार साहेब कविता केली आणि ते कविता करत असताना त्यांनी त्यांच्या घरून शर्मिलाताई कविता लिहून आणल्या होत्या, पण त्या कुठं घरीच राहिल्या म्हणले, इथं आल्याच नाही. पण कदाचित तुम्ही ज्या घरी कविता लिहिलेल्या असेल पांडुळे मामा, त्याच्यापेक्षा बी तुम्ही जे तिथं बाहेर वाटेवर अर्धा तास बसून कविता लिहिलेली ती अतिशय सुंदर होती. आणि ती सुद्धा कविता ती तुम्ही सादर करूया अशी माझी एक विनंती आहे. कारण की 1-1 मिनिटाचे ते आहेत. आणि ते कवितेत त्यांनी सांगितलं आहे की मी अजून कोण आहे हे मला कळलंच नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो निश्चित या सभागृहाला, की ज्ञानदेव पांडुळे मामा एक अशी गोष्ट आहे की खाली बसलेले सुद्धा लोक त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतात आणि वर बसलेले सुद्धा लोक तेवढंच प्रेम करतात. असे प्रेरणादायी पांडुळे मामा आहेत. आजच्या इतक्या वयाच्या इतक्या वर्षीसुद्धा त्यांचं काम आपण ते सातत्याने करत असतात, एवढं मी या ठिकाणी सांगतो. आणि जाता जाता 80 वर्षाच्या तरुणांनी काही कविता केल्या तर काल त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त 80 वर्षाचे आहेत, पण आम्ही 80 वर्षाचे तरुण आहेत. त्यांचा जाता जाताचा संवाद सांगतो. सकाळ होते संध्याकाळ होते, सकाळ होते संध्याकाळ होते, पण कविता आणि साहित्य दीर्घकाळ राहते, अशा प्रकारचा त्यांचा संवाद होता. आणि अशा या कार्यक्रमानिमित्त माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला, आणि मी तर अनेक वेळा प्रश्न मला पडतो की ज्यावेळेस पद्मश्री पोपटरावजी पवार असतील, आमदार संग्राम भाई जगताप असतील, इथं लहुजी कानडे साहेब असतील, हे जे लोक आहेत याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहून गेलेत. मी त्या उंचीचं नाही, पण तुम्ही मला स्वागत अध्यक्ष करण्याचा मान दिला त्याबद्दल मी आभार मानतो. आणि एक राजकीय विषय म्हणून नाही सांगत, पवारसाहेब करता राजकीय कार्यक्रम नाही, पण निश्चित माझ्या जडणघडणीमध्ये जसं माझ्या कुटुंबांचं भावांचं योगदान आहे त्याच्यापेक्षाही जास्त आमदार संग्रामभाई जगताप यांचं योगदान आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणे कबूल करतो. आणि अतिशय म्हणजे मामाना आम्ही संवाद, आता आम्हाला माहिती म्हणतं खाजगी संवाद आहे ते करण्याची गरज नाही, पण त्यांचंसुद्धा काम किंवा त्यांची थाप कौतुकाचे कायम पाठीवर असते, सहकार्य असतं, आणि त्याचमुळे या मंचावर उभा आहे असं मला वाटतं. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संपाददादा. आपण सोपवलेलं आपल्यावर स्वागताध्यक्षपद आणि आपण त्याची केलेली मीमांसा ही तितकीच स्वागतार्ह आहे. आपण कबूल केलेलं आहे की येणाऱ्या संमेलनामध्ये आपण एक गीत किंवा कविता आपण सादर करणार आहेत, तर त्याचं स्वागत आहे. आणि म्हणजे फक्त साहित्यिकांनीच लिहावं असं नाही, राजकारण्यांनीही आपले अनुभव शब्दबद्ध करावेत हा शब्दगंधाचा नेहमीच प्रयत्न असतो. आपल्यासारख्या तरुण तडफदार कार्यकर्त्याची ही साथ आम्हाला अशीच युगोयुग मिळत राहो ही अपेक्षा व्यक्त करते. आणि यानंतर ज्यांचा आपण गुरुवर्य म्हणून उल्लेख केला आणि जे आमचे मार्गदर्शक आहेत, मित्र आहेत, आणि खरं तर अहिल्यानगर या शहराचे भाग्यविधाते म्हणून तरुणांचे
आयडॉल असे आमदार संग्राम भैया जगताप यांना मी विनंती करेल की आपण आमच्याशी सुसंवाद साधावा. आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप. आज आपल्या अहिल्यानगरीमध्ये संपन्न होत असणाऱ्या शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं 16वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आज या ठिकाणी आयोजित केलं गेलं. त्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे भूषण पद्मश्री सन्मान्य पोपटरावजी पवार साहेब, संमेलन अध्यक्षा म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेल्या डॉक्टर संजीवनी तोडगावकर जालन्याहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं असे 16वे शब्दगंधचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, त्याचप्रकारे आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष संपतदादाजी बारसकर साहेब, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे महाराष्ट्राच्या विधानसभेतील माजी विधानसभा सदस्य व साहित्यिक आणि विशेष करून कवी म्हणून ज्यांचा उल्लेख येतो असे लवजी कानडे साहेब, डॉक्टर पुरुषोत्तमजी बापकर साहेब, डॉक्टर राजाजी गायकवाड साहेब, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दरेकर नाना, देवीदास आबा धस, साहित्यिक सन्मान्य जयंतजी येलुकर साहेब, महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ज्ञानदेवरावजी उर्फ मंत्री पांडुळे, संदीप महाराज खोसे, या शब्दगंधचे सन्मान्य भगवानरावजी राऊत, सुनीलरावजी गोसावी, त्याचप्रमाणे अध्यक्ष राजेंद्रजी उदागे साहेब, महानगरपालिकेचे नगरसेवक संजयजी चोपडा, नगरसेवक प्रकाशरावजी भागानगरे, उपस्थित असणारे संजयजी आडोळे साहेब, माजी नगरसेवक श्रीनिवासजी बोजा, सुमितजी कुलकर्णी, सचिनजी जगताप, केतनजी क्षीरसागर, बन्सी महाराजचे सन्मान्य जोशी साहेब, अजिंक्यजी कुरावे, त्याचप्रमाणे शर्मिलाताई मकरंजी गोडके, उपस्थित असणारे मंचावरचे सर्वच मान्यवर मंडळी, या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून आलेले सर्वच साहित्य क्षेत्रामधले सर्व मान्यवर मंडळी, सारसनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दरेकर तात्या, सीतारामजी काकडे सर, संपतदादा यांच्या सौभाग्यवती किरणताई व सर्व या सभागृहामध्ये उपस्थित असणारे महाराष्ट्रातून आलेले सर्वच साहित्यावरती प्रेम करणारे सर्व मंडळी, या शब्दगंधाची सर्व टीम. आता मी फार नामोल्लेख करत आपला वेळ घेणार नाही, कारण अजून बरेच मान्यवरांचे मनोगत व्हायचे. पांडुळे साहेब असतील, राजेंद्रजी उदागे असतील, गोसावी साहेब असतील, राऊत असतील, या सगळ्यांची मागच्या 2-2.5 वर्षापासून आम्ही चर्चेमध्ये होतो. आणि जी काही संपतदादाने आता एक नवीन कवी म्हणून किंवा नवीन साहित्यिक म्हणून आपल्याला उदयाला आलेले पाहायला मिळाले. त्यांचं मनोगत ऐकल्यानंतर सगळ्यांनीच त्या बाबतीतल्या भावना व्यक्त केल्या आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तो भाव दिसत होता की आता नवीन कवी तयार झाला, नवीन साहित्यिक तयार झाला. आणि मग कालच्या घटनेचा त्यांनी एक कवीचा उल्लेख केला, त्या कवितेचा उल्लेख केला, एक ते संभाषण होतं. संभाषण त्यांनी इतकं म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक ते कोरलं गेलं. हे क्षेत्रच असं आहे, साहित्य एक वेगळं क्षेत्र असतं. आणि या क्षेत्रामध्ये ज्यावेळेला माणूस एखाद्या साहित्यिकशी बोलतो आणि तो एकाग्रतेने त्याच्याशी जर तो चर्चा करत असेल, एकचित्ताने जर त्याचा तो ऐकत असेल, तर निश्चित ते सगळी मोठी लायब्ररी, एक जिल्ह्याची लायब्ररी, जसं आज मुंबईच्या धर्तीवरती तिथं एशियाटिक लायब्ररी आहे की फार जुने इंग्रजांच्या काळापासून ती लायब्ररी पाहायला मिळते. तर त्याच्या चांगल्या दर्जाची म्हणजे त्या दर्जाची, त्या उंचीची आपण आपल्याकडं एक अहिल्यानगरीमध्ये एक मोठी लायब्ररी देखील उपलब्ध करतो आहे. आणि त्याच ठिकाणी एक मोठं 100-200 लोकांचं सभागृह असणार आहे.
म्हणजे ज्या वेळेला आपल्याला पांडुळे साहेब तुम्ही जेव्हा साहित्य लिहिताल, संपतदादा साहित्य लिहितील, मी साहित्य लिहील, तर आपल्याला छोट्या खाणी तिथं कार्यक्रम करता येतील आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन देखील काय असू नका, आम्ही लिहू शकतो. आता आम्ही लिहून ठेवल्या दोघांनी बरंच, पण ते आम्हाला प्रकाशित करता येत नाही, कारण अजून बऱ्याच काळ मतं मागायचे आहेत. ते प्रकाशित केलं तर घोटाळा होऊन नसा. एवढं आम्ही लिहिणार आहेत. गोसावी साहेब, तुमच्या सगळ्यांकडून आम्ही ते लिहून घेऊ. आम्ही जे लिहिलं आहे तुमच्याकडे देऊ, ते तुम्ही चांगलं अजून दुरुस्त करा येलुरकर साहेब, ते लिहा आणि सगळं आमच्या नावाने प्रकाशित करा. त्यामुळे त्या काय सभागृहाचा उपयोग आपल्याला त्या माध्यमातून तो होणार आहे. त्यामुळे हे कशाकरता करायचं आहे की सगळ्या क्षेत्रामधलं काम, सगळ्या चांगल्या चळवळी या ठिकाणी आपल्या अस्तित्वात राहिल्या पाहिजेत. पुढच्या पिढीचा तो ठेवा असतो. आणि म्हणून जसं एक भव्यदिव्य नाट्यगृह आपल्याकडं आपल्या भूमीमध्ये प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये काही महिन्यांमध्ये त्याचं देखील उद्घाटन होणार आहे. त्याच्या बाजूला धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा देखील होतो आहे. आणि म्हणून हे सगळं ज्यावेळेस काम पुढं जातं आहे, तर तशा प्रकारे हे एक मोठी लायब्ररी आणि त्या लायब्ररीमध्ये सभागृह, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधलं काम पवारसाहेब आम्ही या ठिकाणी करतो, अहिल्यानगरीमध्ये करतो, की जेणेकरून हे शहर जिल्ह्याचं ठिकाण आहे. आणि ज्यावेळेला जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातनं लोक या ठिकाणी येत आहेत, तर आल्यानंतर म्हणजे कुठलाही कार्यक्रम असला तर तो शहरामध्ये होत असतो आणि आल्यानंतर त्या क्षेत्रातलं काम या ठिकाणी दिसलं पाहिजे. आपल्या क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या लोकांना कुठंतरी ती हक्काची जागा, हक्काचं व्यासपीठ त्या आपल्या अहिल्यानगरीमध्ये असलं पाहिजे. त्याच्याकरता प्रत्येक क्षेत्रामधलं काम होतं आहे. पर्यावरणाच्या बाबतीमध्ये पवारसाहेब तुम्ही फार अग्रगणाने मागच्या 30 वर्षामध्ये 40 वर्षामध्ये काम केलं, तर त्या बाबतीमधलं अहिल्यानगरीमध्ये जर काम केलं असेल पर्यावरणाच्या बाबतीमध्ये, तर ते मागच्या 15 वर्षापासून 20 वर्षापासून गणेश भोसलेंनी आणि आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकत संपतदादांनी जवळपास 6-6.5 हजार वृक्षांचं रोपण मागच्या 6-7 वर्षामध्ये आपल्या अहिल्यानगरीमध्ये केलं आहे आणि ते ऑन रेकॉर्ड केलं आहे. म्हणजे काय येलुरकर साहेब, आपले राजकीय कार्यक्रम जसे असतात, 5 जूनला पर्यावरण दिन असतो, बरीच लोक आम्हाला पर्यावरण दिन म्हटलं की वृक्षारोपणाला बोलवतात आणि बोलवतात असं की आम्ही तिथं ते फोटो काढतो आणि पुढच्या वर्षी परत पर्यावरण दिन असतो, तेच जागा असते, बदल कुठंच नसतो. म्हणजे तसं नाही, ते संपतदादाचं म्हणजे स्वतः या प्रत्येक झाडाची काळजी घेतली, प्रत्येक परिसरामध्ये वृक्षारोपण केलं, लागवड केली आणि त्याचं संगोपन देखील करण्याचं काम संपतदादाने स्वतः केलं. ट्रीगार्ड आणले, ट्रीगार्डची देखील निर्मिती खाजगी स्तरावर त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून असं एक वेगळं विचाराचं व्यक्तिमत्व यावर्षी पांडुळे साहेब आपण सगळ्या मंडळींनी, सगळ्या टीमनी, शब्दगंधनी एक या निमित्तानं आपण सापडलं, त्यांना जबाबदारी दिली आणि निश्चित त्या जबाबदारीच्या माध्यमातून त्यांनी ती एक चांगल्या रीतीनं ती जबाबदारी योग्यरीत्या पार पाडलेली आहे. आणि त्यामुळं निश्चित पुढच्या काळामध्ये अशाच रीतीनं आपल्याला तरुणांवरती जबाबदारी द्या आणि ह्या साहित्याला एक नवी निर्मिती आणि नवी चालना तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मिळव, अशीच या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो. अधिकचा वेळ मी घेणार नाही. बाकीच्या मान्यवरांना बोलायचं आहे. आज दरेकर नानांनाही पुरस्कार दिला, बाकीच्या मान्यवरांना देखील पुरस्कार दिला. हे सगळ्याच पुरस्कार दिलेल्या मंडळींचं मनापासून या ठिकाणी शब्दगंध परिवाराच्या वतीनं ह्याच लोकांचा सदस्य म्हणून आपले मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि संपतदादाचं पुन्हा एकदा त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाची चांगली जबाबदारी पार पाडल्याबद्दल त्यांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय. धन्यवाद सर. अनेक पुरस्कारासोबतच मातोश्री यमुनाबाई पांडुळे स्मृती पुरस्कार हा सन्माननीय रत्नाताई कांबळे यांना आपण प्रदान केलेला आहे. तो समारोप सत्रामध्ये आपण तो देणार आहोत. यानंतर आता आपण वळणार आहोत आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या आणि एकंदरच या संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय संजीवनीताई तडेगावकर यांच्याकडे. ओके ओके आपण आदरणीय पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांना ऐकणार आहोत आणि त्यानंतर संजीवनीताई तडेगावकर यांच्याशी संवाद साधूया. आज या ठिकाणी आपण सर्वजण 16वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनचं उद्घाटन करत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संजीवनी तडेगावकर मॅडम, त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या शहराचे आमदार आदरणीय संग्रामभैया जगताप, माजी आमदार आणि मूळ ज्यांचा साहित्यपिंड आहे ते लव कानडे साहेब, ज्यांना सन्मानित केलं ते माजी आमदार
खरं आमचे सासरे आहेत ते साहेबराव नाना दरेकर, त्याचबरोबर स्वागताध्यक्ष संपतदादा बारसकर, ज्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून साहित्याचं खूप चांगली सेवा केली, ते आमचे मित्र आदरणीय पुरुषोत्तमजी बापकर सर, जयंतरावजी येलुलकर, त्याचबरोबर पांडुळे मामा, सुनील, व्यासपीठावर ज्यांना सन्मानित केलं ते माननीय प्राचार्य चंद्रकांतजी भोसले सर, माननीय आमदार साहेबरावजी दरेकर, माननीय रत्नाताई कांबळे, डॉक्टर सुनील कुमार सरनाईक, प्राध्यापक डॉक्टर शंकररावजी चव्हाण, श्री किशोरजी डोंगरे आणि शब्दगंध साहित्य परिषदेचे श्री राजेंद्रजी उदागे, भगवानरावजी राऊत, ज्ञानदेवरावजी पांडुळे, भरतजी गाडेकर, त्यांची संपूर्ण टीम आणि त्याचबरोबर सुनील आणि शर्मिलाताई, सर्व उपस्थित शब्दगंध साहित्य परिषदेतील सहभागी, त्यांची टीम, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींना आणि समोर उपस्थितांमध्ये आदरणीय बापूसाहेब पण बसलेले आहेत. आज या ठिकाणी मला उद्घाटनासाठी निमंत्रित केलं. निमंत्रणासाठीच उभे पाटील हे सर्वजण आले, त्यावेळी मी त्यांना सांगितलं की मी ऐकायला होतो, आता उद्घाटनाला नका बोलावं. कारण कानडे साहेबांनी जे सांगितलं की या शब्दगंध साहित्य चळवळीचं जन्मापासून आम्ही त्या साक्षीदार आहोत. कारण एखाद्या माणसात धडपड असली, त्या धडपडीचं रूपांतर किती मोठं होऊ शकतं हे पहिल्या दिवसापासून पाहिलं. कारण राळगण सिद्धी हिवरे बाजार येथे दुष्काळ निवारणाचे प्रयोग झाले आणि 93 साली भारत सरकारला असं वाटलं की हा प्रयोग संपूर्ण भारतात असावा आणि त्यासाठी एक श्री एच हनुमंतराव नावाच्या शास्त्रज्ञ प्राध्यापकाच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने एक कमिटी केली, आवर्षण प्रवण विकास आणि डेझर्ट डेव्हलपमेंट. आणि यासाठी त्या गाईडलाईन करत असतानापासून आम्हाला त्यात आदरणीय अण्णांना आणि मला सहभाग घ्यायला मिळाला आणि त्यातून दुष्काळ निवारणाचा मोठा कार्यक्रम आला आणि त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव नाभ पाटील होते आणि त्यातून प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी एक 100 पाणलोट निवडायचे आणि त्यासाठी एक प्रकल्प अधिकारी नेमला गेला आणि नगर जिल्ह्याचे DPAPचे प्रकल्प संचालक होते लहू कानडे साहेब. आणि मग तिथे NGOच्या मार्फत काम करायचं. पण मी सांगितलं नाभ पाटील साहेबांना, बा आम्हाला शक्य नाही, मी काय करता येणार, कारण त्यावेळी पंचायत समिती सदस्य होतो मी, अपघाताने निवडून आलो होतो. एकच हवस 92 ते 97 पाहिली आणि मग थोडंसं बाजूला झालं त्यापासून. आणि ते करत असताना की मग नाभ पाटील साहेब नगर जिल्ह्यात दौऱ्यावर आले आणि त्यांनी आग्रह करून अण्णांनाही आणि मलाही सांगितले, नाही तुम्ही एक गाव केलं आहे, आणखी तुम्ही 10 गावाचा हा कार्यक्रम करा. आणि तो करायचा. मग ती संस्थेसाठी मग ऑफिससाठी मग MIWचा कार्यकर्ता, एक टेक्निकल इंजिनियर पाहिजे. मग घ्यायचं काय? मग कानडे साहेब आम्ही बसलो आणि मी नाही म्हणायचो, ते म्हणायचं नाही तुम्हाला करावं लागेल. आणि मग ती हिवरे बाजारला आल्यावर त्यांनी सांगितलं की तू माणसंही देतो मी. आणि CSRDच्या माध्यमातून सुनीलची आणि शर्मिलाताईंची आमची अगोदर ओळख होती कशी. हां. आणि त्यावेळेस CSRDची MIWच्या व्हिजिट आमच्याकडे यायची आणि मग चर्चा झाल्यावर मग आमच्या संस्थेकडे सामाजिक संघटनेची जबाबदारी देणारा एक माणूस लागत होता. मग सुनील आमच्याकडे जॉईन झाला आणि मग आम्ही 10 गावात तो कार्यक्रम पुढे घेऊन जात होतो. आणि कार्यक्रम जोरात जनजागृती पळापळी सगळं 1-2 वर्ष चाललं होतं. आणि पुढे एक प्रसंग असा आला की आता सुनीलला लग्न करायचं होतं आणि लग्नाचा प्रसंग आल्यावर मग बरोबर आहे, सांगू का. आणि मग लग्नाचा प्रसंग आल्यावर सुंदर सोशल इंजिनिअरिंग आम्ही केलं आणि रजिस्टर करायचं होतं नगरमध्ये. 4 वाजले आणि रजिस्टर ऑफिस ते म्हणले संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीचे दाखले पाहिजे अन्यथा रजिस्ट्रेशन होणार नाही. मग 4 वाजता
परत आलो, मग हिवरे बाजार ग्रामपंचायत लेटरपॅड आमच्या बरोबरच असायची. मग सुनीलला दिलं हिवरे बाजारचं करून, आज शर्मिलाला केलं भोयरे पठार. 2 दाखले दिले, लग्न लावलं आम्ही आणि सुरुवात झाली. आणि मग शब्दगंधाची चर्चा सुरू झाली, कारण लहू कानडे साहेब त्यातच असल्यामुळं आणि तो पिंड ह्या दोघांचा होता. आणि त्यातून शब्दगंध साहित्य संमेलन घ्यायचं ठरलं. आणि मग कुठे घ्यायचं म्हटलं, घ्या हिवरे बाजारला. मग पहिला स्वागताध्यक्ष मी झालो, संपतराव. पण मला बऱ्यापैकी बोलता आलं बरं का, कारण त्यावेळेस आमचे या क्षेत्रात येण्याचे जे मार्गदर्शक होते, बापूसाहेबांना सर्वांना कल्पना, कैलासवासी जगन्नाथ पाटील दळवी, जे चास सोनेवाडीचे आमचे मेवणे होते. आणि या राजकारणातला एक आदर्शवाद होता. आणि यशवंतराव गडाख साहेब, ही सगळी एकत्र असणारी मंडळी. तेवढं बऱ्यापैकी वाचन माझं चांगल्यापैकी आहे. आणि त्या वाचनातून मग ते साहित्य संमेलन छान पद्धतीने झालं. म्हणून मी त्यांना म्हणालो की मला इथे ऐकायला बोलवा, आता उद्घाटनाला नको, पण यानंतर मात्र मी श्रोते म्हणून येईल बरं का आता. कारण एक चळवळ उभी होताना पाहिली आणि ती 16व्या साहित्य संमेलनापर्यंत एवढ्या उंचीवर जाते, याच्या पाठीशी राजकीय पाठबळ असावं लागतं. म्हणून संग्राम भाईंनी सांगितलं की आम्ही पाठबळ दिला, कारण महाराष्ट्राच्या साहित्याची धार ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपर्यंत जाते. आणि या राज्याचे पहिले मुख्यमंत्री का ज्यांनी स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रतापगडावर आणलं आणि छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांचं साहित्य समजून सांगितलं. कारण छत्रपती शिवरायांचं साहित्य हे हिंदवी साहित्य होतं, पण ते 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या उत्थानासाठी होते. पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्या प्रेरणा त्या कालखंडात जे घडतं, मग ज्ञानदेवांचं साहित्य असेल, तुकोबांचं साहित्य असेल, संत नामदेवांचं साहित्य असेल, संत सावता महाराजांचं साहित्य असेल, त्या कालखंडातील परिस्थितीनुसार जे त्यांना स्फुरलं, जे चिंतन केलं, ते त्यांचं साहित्य झालं. स्वातंत्र्य चळवळीचं साहित्य तसंच आलं. जनगणमन यातूनच आलं, भारत माझा देश आहे यातूनच आलं, वंदे मातरम यातूनच आलं. आणि वंदनीय राष्ट्रसंतांची ग्रामगीतासुद्धा याच विचारधारेतून पुढं आलेली आहे. म्हणून ज्या ज्या प्रकारचा कालखंड बदलतो, ज्या ज्या समस्या समाजात निर्माण होतात, राष्ट्रात निर्माण होतात, त्याचं प्रतिबिंब म्हणजे साहित्याच्या रूपाने माणसाच्या समोर येत असं. पण पूर्वीच्या काळी माणसं साहित्य जगायची, त्यामुळं दुष्काळ पडला तरी त्यांनी कधी आत्महत्या केल्या नाही. पण आज मनाने माणसं इतकी खचलेली आहेत की थोडीशी घटना घडली की माणसं आत्महत्याकडे जातात. अनेक दुष्काळ गेल्या 500 वर्षात मोठाले टोकाच्या दुष्काळांच्या नोंदी आपल्याकडे सापडतात. महाराष्ट्राच्या 72च्या दुष्काळातून रोजगार हमी जन्माला आली का, ज्या रोजगार हमीवर काम करणारा एक शेतकऱ्याचा मुलगा नंतर महाराष्ट्र राज्याच्या रोजगार हमी योजनेचा सचिव झाला. तो सचिव म्हणजे पुरुषोत्तम भापकर साहेब, की ज्यांच्या साहित्यामध्ये रोजगार हमीचं प्रतिबिंब आहे. आणि साहेबांची मुलगीसुद्धा IAS आहे, स्नेहल, आता ती राजस्थान कॅडरमध्ये आहे. मध्यंतरी एक प्रसंग होता, पाहुणेरावळे जातात, फोन करतात आणि तिथं अभयारण्यात जायचं होतं, त्यांना वाघबीग पाहायचा होता आणि ऑनलाईन बुकिंग असं बुकिंग बंद होतं. आता त्यांनी फोन केला, फोन केल्यावर मग मी स्नेहलला फोन केला की 2 पाहुणे आलेले आहेत, मग ते कसं होईल पहा. लगेच एक 10 मिनिटात वैडींचा फोन आला की त्यांना पास मिळून गेला. ते एक बरं झालं, या कामामुळं, सरपंच झाल्यामुळं आणि जे काम गावात केलं त्या कामामुळं भारताच्या प्रत्येक राज्यात कमीत कमी 25 तरी 1 तासाचे विद्यार्थी सापडतात. आज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव मॅडमसुद्धा त्यांच्यापासून संपर्क आलेला आहे. आज मी राज्याच्या ऑडिट कमिटी सदस्य आहे, त्या कमिटीसुद्धा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आम्ही मांडत असतो. म्हणून महाराष्ट्राच्या प्रशासनालासुद्धा पुरुषोत्तम भापकर साहेबांचं तर आहेच आहे, पण त्याचबरोबर आमच्याकडे आणखीन काही नावं जे आहेत
विश्वास पाटील साहेब असतील किंवा लक्ष्मीकांतजी देशमुख साहेब असतील, या प्रशासनाच्या मराठी अधिकाऱ्यांनी साहित्याला खूप चांगली दिशा दिलेली आहे. आणि लहू कानडे साहेब ते माजी आमदार झाले तरी माजी साहित्यिक ते कधीच होऊ शकणार नाही. म्हणून साहित्य मानवी जीवनाला एक नवी प्रेरणा देत असं. म्हणून आता कालखंड बदलत चाललेला आहे. सोशल मीडियाचा कालखंड आहे आणि आता नव्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा कालखंड येणार आहे. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता सगळं काही आता रोबोटच्या माध्यमातून करू शकते. तुमचं साहित्य लिहून देईल, तुम्हाला जे पाहिजे फक्त सूचना द्या, कविता सगळं मिळेल, पण साहित्य आता लिहायचं कशावर. म्हणून तापमान बदलावर आता नवं साहित्य जन्माला आलं पाहिजे. अन्यथा या भूतलावर फक्त रोबोटच राहील, साहित्य लिहायला आणि वाचायला माणूस राहणार आहे. शेवटी तंत्रज्ञान किती उंचीवर गेलं तेवढ्या उंचीवर नेणारा मानवीच मेंदू आहे, लक्षात ठेवा. पण आता मात्र जे तंत्रज्ञान येतं आहे ते माणसाच्या मेंदूतील मेमरी कार्ड आता बाजूला काढून ठेवत आहे आणि आपल्याला एकमेकाची ओळखही आता राहत नाही अशी अवस्था आहे. म्हणून कुटुंबातलं रिलेशनशिप जे आहे, कुटुंबातलं जे नातं आहे, जे संपतदादांनी सांगितले या ठिकाणी, भूत आणि भूताचा मुलगा, शेवटी माणूस भूत आणि भूताचा मुलगा, हीच परिस्थिती पुढच्या काळात. कारण आता अमृतकाल आपण सर्वांनी साजरा केलेला आहे. अमृतकालात खूप कार्यक्रम झाले, पण आता 75 वर्षात जे आपण निसर्गाकडून घेतलं आहे ते येत्या 25 वर्षात परत दिलं नाही तर या भूतलावरचं तुमचं आमचं अस्तित्वसुद्धा आता अंतिम टप्प्यात आहे, लक्षात ठेवा. फार भीतीदायक विषय नक्की नाही आहे, पण ठरवलं तर अवघड काहीच नाही. कारण आता घरी गेल्यावर पहा, फक्त आपल्या आंब्याला मोहर आलेला आहे, त्या आंब्याच्या मोहरावर किती मधमाशा दिसतात. मी गेली 10 वर्ष रीडिंग ठेवलं आहे त्याचं, म्हणून त्यावर आता बोलायला लागलेलो आहे. कारण आता या वर्षी पाहिलं तर मधमाशासुद्धा आलेल्या नाहीत. आणि मधमाशी जर भूतलावरची गेली तर डार्विनचा सिद्धांत हेच सांगतोय की मानवा तुझा अस्तित्व आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून पुढची 25 वर्ष जेव्हा सुवर्णकाळ येईल स्वातंत्र्याचा, त्यावेळेचं साहित्य जे आहे ते मानवी जीवनाचं साहित्य आता निर्माण होणं गरजेचं आहे. कारण ऐ मेरे वतन के लोगो या साहित्यच म्हणून यांनी अख्ख्या भारताला इतकी मोठी प्रेरणा दिली का जात धर्म पंत श्रीमंत गरीब सगळं सोडून देऊन माणसं स्वातंत्र्य आंदोलनात उतरली. सगळं 14 वर्षात शिरीष कुमार छातीवर गोळ्या घेत होता, ही स्फुल्लिंग पेटलं आणि त्या स्वातंत्र्य आंदोलनात सगळं सोशल इंजिनिअरिंग झालं. जात धर्माच्या पलीकडे जाऊन विवाह होत होते. आणि आता मात्र ही सगळी परिस्थिती पाहिली तर आपल्याला कुठेतरी नव्याने असं साहित्य निर्माण करण्याची गरज आहे की पुन्हा पर्यावरणाची सायकल आपण सुरक्षित करू शकू. कारण आता माती आणि मातीचा विषय खूप चिंतनाचा झाला आहे. सिंहस्थ कुंभमेळा चालू आहे. सिंहस्थामध्ये आता यावेळेस जगाच्या इतिहासातील सर्वात मोठं पाणी संमेलन म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा आहे, ज्याला जातीचा स्पर्श नव्हता, राजकारणाचा स्पर्श नाही, फक्त आणि फक्त जलपूजन ही 1000 वर्षापासून आलेली परंपरा आहे. आणि सर्वात जास्त सिंहस्थ कुंभमेळ्यात यावेळेस सर्वात जास्त जगाच्या पाठीवरचे परदेशातली लोक म्हणजे युरोपियन लोक येतात का, ज्यांनी सगळं जगाचं निसर्गाचं सर्वात मोठं नुकसान हे पाश्चिमात्य देशांनी केलं. आणि भारतीय संस्कृतीने मात्र निसर्गाशी अध्यात्म जोडून मानवी कल्याणाच्या गोष्टी सांगितल्या. त्या मानवी कल्याणाच्या गोष्टी आपल्या लग्न सोहळ्यापर्यंत दिलेल्या आहेत. पण लग्न सोहळासुद्धा आता फक्त इव्हेंट मॅनेजमेंट झाला आहे. त्यातलं साहित्य गेलं आहे, त्यातलं जल संरक्षण गेलं, त्यातलं वन संरक्षण गेलं, त्यातलं ऊर्जा संरक्षण गेलं आणि त्यातलं माती संरक्षण गेलं. का देवक म्हणजे वन संवर्धन, बोलं म्हणजे भूमातेची पूजा, मंगलाष्टक म्हणजे जलदेवतेची पूजा आणि 7 फेऱ्या ऊर्जेच्या म्हणजे ऊर्जेची पूजा. आणि या 4 समस्या लग्न सोहळ्यात दिसतात. आणि याच 4 समस्या पुढच्या 25 वर्षात मानवी अस्तित्वाच्या ठरणार आहेत. म्हणून शब्दगंध साहित्य परिषदेच्या माध्यमातून जो प्रयत्न सुनील आपण सर्वजण करतात तो एक नवी प्रेरणा त्यामधून निश्चितपणे सर्व नगरकरांना मिळत असे. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना
या संमेलनाच्या रूपेने खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.